पहलगाम हल्ल्याबाबत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आता एक मोठं विधान केलं असल्याचं बघायला मिळतंय। निश्चितच हे विधान महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी पहलगाम हल्ल्यामध्ये सुरक्षेत चूक झाली आहे ही कबुली सर्वपक्षीय बैठकीत दिलेली आहे। सरकारनं आता ही कबुली दिलेली आहे आणि ही माहिती किरेन रिजिजू यांनी दिली आहे। नेमकं मात्र चुकलंय कुठे याचा शोधही आता घेतला जाणार आहे। सब पार्टी को बताया कि सब कुछ अच्छा चलते हुए भी ये घटना एक चूक हुई है और इससे सब दुखी है और ऐसा घटना आगे नहीं होना चाहिए। इसके लिए क्या क्या प्रबंधन किया गया है इसके बारे में ऑफिशियल्स अपने ब्रीफिंग में एक्सप्लेन किया है। पहलगाम हल्ल्याबाबत या क्षणाची एक मोठी बातमी, पाकिस्तानचा पहलगाम हल्ल्यामागे हात असल्याचा आता एक ठोस पुरावा हाती लागलाय। काश्मीरमधील एका खास गुप्तचर अहवालामधून हा पुरावा आता हाती लागला असल्याची माहिती सध्या मिळते। तर या अहवालामध्ये या हल्ल्यात सहभागी दहशतवादी आणि त्यांच्या पाकिस्तानी सूत्रधारांमधील संभाषणाचा तपशील आहे। तर या संभाषणावरून मुझफ्फराबाद आणि कराचीच्या आश्रयस्थानांशी संबंध असल्याचं दिसूनही येत आहे। तर ज्या वेगानं ही आश्रयस्थानं सूत्रधारांनी आणि पाकिस्तानी सैन्यानं हटवली आहे, त्यावरून यामागे षडयंत्र असल्याचं दिसतंय आणि या हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात आहे हे देखील स्पष्ट होतंय। आणि यानंतर बातमी नरेश मस्केंच्या असंवेदनशील अशा विधानाची आहे। नरेश मस्के यांच्या असंवेदनशील वक्तव्यावर आता रोहिणी खडसे यांनी ताशेरे ओढलेले। लोकांवर तुम्ही नाही तर लोकांनी तुमच्यावरती उपकार केले असा टोला त्यांनी लगावलाय। जे लोक कधीच विमानात बसले नाही त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानात बसवून आणलंय, हे वादग्रस्त विधान नरेश मस्केंनी केलं। त्यामुळे आता मस्के नव्या वादात सापडलाय। आणि तुम्हाला माहित आहे का, त्यामधील जवळजवळ 45 लोक असे आहेत, वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत, की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते। अतिशय वाईट परिस्थिती आहे। सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते असे 45 लोक आहेत ना, त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते। त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे। तुम्हाला मिरच्या झोंबतात। पण आज खासदार नरेश मस्के यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी असे लोक विमानामध्ये आणले की ते कधी आयुष्यात विमानात बसलेले नव्हते। ही उपकाराची भाषा महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही। माझं नरेश मस्केंना एकच म्हणणं आहे की हे उपकार तुम्ही लोकांवर करत नाही आहात आणि ज्या विमानामध्ये तुम्ही लोकांना बसवून आणलेत ना, ते महाराष्ट्रातल्याच लोकांनी टॅक्सने जो पैसा भरलेला आहे ना, त्याच टॅक्सच्या पैशांमधून ही विमानसेवा देण्यात आलेली आहे। तुम्ही तुमच्या घरून दिलेली नाही। त्याच्यामुळे उपकाराची भाषा तर तुम्ही करूच नका। तुमच्या ह्या वक्तव्याचा आम्ही निषेधच करतो आणि आम्हाला खेद वाटतो आणि दुर्दैव हे महाराष्ट्राचे की तुमच्यासारखे खासदार या महाराष्ट्रामध्ये आहेत। तर अडकलेल्या लोकांना त्यांच्या स्थळापर्यंत त्यांच्या निवासस्थानी पोहोचवणं हीच तर सरकारची जबाबदारी आहे आणि त्याच जबाबदारी संदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य समोर येणं यापेक्षा वाईट आणखी काय असू शकतं। पुढे एक मोठी बातमी आणि पुढे इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात। केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक पार पडली। यावेळी सल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। अमित शहा, राजनाथसिंह, जेपी नड्डा, किरेन रिजिजू, डॉक्टर एस जयशंकर, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आदी या बैठकीला उपस्थित होते। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा रद्द झालाय। आज संध्याकाळी वरळीच्या NSCI मध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार होता। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी तिथल्या सुरक्षेचा आढावा घेणार आहेत। उद्या द्विवेदी श्रीनगर, जम्मू काश्मीर आणि अनेक स्थळांना भेट देतील। 15 कॉप्स कमांडर आणि इतर राष्ट्रीय रायफल तुकडीचे कमांडर या भेटीदरम्यान उपस्थित राहतील, ही माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे।
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नॉर्थ ब्लॉकमधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना भेटण्यासाठी राष्ट्रपती भवनात गेले. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी भारताच्या संरक्षण दलांच्या कमांडर इन चीफ असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात माहिती दिली. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंजाबमधील अटारी सीमेवर बीटिंग द रिट्रीट समारंभामध्ये दरवाजे बंद ठेवण्यात आले. भारतीय जवान आणि पाकिस्तान रेंजर्समध्ये हस्तांदोलन झालं नाही, तर पहिल्यांदाच दोन्ही बाजूंनी कोणत्याही संवादाशिवाय भारत आणि पाकिस्तानाचे राष्ट्रीय ध्वज हे उतरवण्यात आलेले आहेत. नमाज पठण करताना काळ्या पट्ट्या बांधा असं आवाहन असुद्दीन ओवेसींनी मुस्लिम बांधवांना केलं. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ ओवेसींनी हे आवाहन केलेलं आहे. आदिल हुसेन नावाच्या तरुणानं धर्माच्या नावावर दहशतवाद पसरवणाऱ्या दहशतवाद्यांना चपराक लगावली. पर्यटकांसाठी त्यानं अतिरेक्यांसोबत कडवा संघर्ष केला आणि पर्यटकांचे प्राण वाचवताना त्याचा मृत्यू झाला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांच्या हातात स्वयंचलित बंदुका दिसताय. ते मैदानात बसलेल्या पर्यटकांवर बेछूट गोळीबार करताय. दहशतवाद्यांनी महिला आणि पुरुष पर्यटकांना वेगळं बसवलंय. त्यानंतर पुरुषांवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झालाय. पहलगाममधल्या हल्ल्यानंतर अटारी वाघा बॉर्डरचे दरवाजे बंद करण्यात आले. दरम्यान आपल्या आजारी बहिणीसाठी कराचीला भेटण्यासाठी सीमा हातात व्हिसा असताना देखील बॉर्डरवरच अडकून पडलेली आहे. दहशतवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीची काय तर राज्यात उर्दू सुद्धा शिकवली पाहिजे अशी अजब मागणी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली. देशभरामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून तीव्र संताप होतोय. मात्र संजय गायकवाड यांनी उर्दू शिकवण्याची अजब मागणी केली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला पुरतं जेरीस आणलंय. सिंधू करार रद्द केल्यानं आता पाकड्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पाकिस्तानकडून पोचला जाणारा दहशतवादी हाफिज सईदचा व्हिडिओ ISIने व्हायरल केला. भारताला पोकळ धमक्या द्यायला सुरुवात केली. पाणी बंद केलं तर रक्ताचे पाठ वाहतील असा त्याचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला. पंजाबमधल्या फिरोजपूरमध्ये BSF जवान चुकून 0 लाईनवरती गेला आणि पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात सुद्धा गेलेला आहे. सीमा सुरक्षा दलाचा सैनिक तिथल्या शेतात पाहणी करत होता आणि या दरम्यान चुकून तो सीमापार जागेवर गेलाय. त्याच्याकडील असलेली हत्यारं पाकिस्तानी सैन्यानं आता घेतलेली आहे. चुकून पाकिस्तानी सीमेवर गेल्यानं BSF जवानाविषयी भारत सरकार चिंतेत आहे. भारतानं INS सुरत युद्धनौकेवरून मिसाईलची यशस्वी चाचणी केली. अरबी समुद्रामध्ये जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र डागण्यात आलं. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याचा इरादा भारतानं बोलून दाखवला. पुलवामानंतर भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला. मात्र आता समुद्रात क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी ही करण्यात आलेली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आता भारत सरकारनं पाकिस्तानी उच्चायुक्ताला भारत सोडण्याचे आदेश दिले. यानंतर सुद्धा पाकिस्तानने सर्व लाच सोडून दिल्याचं चित्र अगदी स्पष्ट झालं. पाकिस्तानी उच्चायुक्तालयामध्ये निर्लज्ज पाकिस्तानींनी चक्क केक मागवला. केक घेऊन जाणारा माणूस कॅमेऱ्यात कैद झाला. पाकिस्तानी उच्चायुक्तांचा भारतात शेवटचा दिवस आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान अभिनेत अबीर गुलाल हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूत्रांनी आता या संदर्भात माहिती दिली. विनय नरमाल यांचा पत्नीसोबतचा शेवटचा व्हिडिओ फेक आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी कपल ही यशिका शर्मा आणि तिचा पती आशिष सेहरावत आहे. या कपलने तसं स्पष्ट केलं. पहलगाम हल्ल्यामध्ये नौदल अधिकारी विनय नरमाल यांचा मृत्यू झालाय आणि त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. आणि आता उपराजधानी नागपूरमधून बातमी आहे. नागपूरमध्ये 2200 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचं तपासात समोर आलं. व्यवसायाच्या निमित्तानं हे नागरिक राहत असल्याचं कळतंय. तर पहलगामच्या हल्ल्यानंतर सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे निर्देश दिले. या अनुषंगानं गुप्तचर विभाग सतर्क झालाय. पाकिस्तानी लोक विजन संपल्यानंतर नागपूरमध्ये वास्तव्यास आहे का, काय व्यवसाय करता, या सर्वांचा शोध सध्या घेतला जाणार आहे.
नागपूरशिवाय पुण्यात सुद्धा 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहे. त्यापैकी 91 जण दीर्घ मुदतीच्या विजावर आलेले आहेत. तर आतापर्यंत 3 पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडल्याची माहिती शहर पोलीस दलातील परकीय नागरिक विभागाने दिली आहे. पहलगाम या ठिकाणी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा वळूयात वेगवान घडामोडींकडे. श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवरून संपर्क साधलेला आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर अनेक पर्यटक तिथे अडकून पडले. राज्य सरकारकडून हे सर्व पर्यटक विमानाद्वारे महाराष्ट्रात आणले जात आहे. या पर्यटकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत संवाद साधत त्यांचे आभार मानले. केवळ दैव बलवत्तर म्हणून आई भवानीच्या कृपेने वाचलो, अशी प्रतिक्रिया हल्ल्यातून वाचलेल्या कोल्हापूरच्या चौगुलेंनी दिली. या हल्ल्यामध्ये कोल्हापुरातील 28 जणांचा ग्रुप थोडक्यात वाचला. हल्ल्यावेळी हे 28 जण घटनास्थळापासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर होते. पहलगाममधल्या हल्ल्यातील पीडित मृत कौस्तुभ गणगोटे यांच्या कुटुंबियांची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली आहे. पुण्याच्या कात्रज परिसरातील गणगोटे यांच्या घरी जात चंद्रकांत पाटील यांनी सांत्वनपर भेट घेतली आहे. पहलगामला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त फिरायला गेलेल्या नितीन चित्रेंचा थोडक्यात जीव वाचला. पहिल्यांदाच काश्मीरला गेलेले चित्रे कुटुंब ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथून काही अंतरावर होते. हल्ला झाल्यानंतर त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं, अशी माहिती मुंबई एअरपोर्टवरती आल्यानंतर त्यांनी दिली. धुळ्यातील प्रेरणा बहुउद्देशीय तृतीयपंथीयांच्या संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. पहलगाममध्ये अडकलेल्या धुळ्यातील किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पार्वती जोगी आणि त्यांच्या 4 साथीदारांना धुळ्यात परत आणावं, ही मागणी त्यांनी केली आहे. दहशतवाद्यांवरती कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. जळगावमध्ये पाकिस्तान या ठिकाणानं आलेल्या नागरिकांबद्दल पोलीस प्रशासनानं पडताळणी केली. तर सार्क व्हिसा घेऊन पाकिस्तानातून जळगावमध्ये कुणीही आलेलं नाही, अशी माहिती आहे. तर टुरिस्ट व्हिसा घेऊन जळगावमध्ये आलेल्यांची संख्या 327 आहे. त्यापैकी 12 जणांनी आता मुदतवाढीसाठी अर्जही केलेला आहे. काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करत देवरोड शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांनी शांततेत रॅली काढली. या रॅलीमध्ये सहभागी व्यापाऱ्यांनी हातात फलक धरून शांततेचा आणि एकतेचा संदेश दिला. या घटनेतील हल्लेखोरांना कठोरात कठोर शासन करावं, ही मागणी सर्व व्यापाऱ्यांनी केली. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम बैसरण घाटी परिसरामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. या अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरामध्ये सर्व पक्षांकडून जाहीर निषेध झालाय. छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभेचं देखील आयोजन करण्यात आलं. अमरावतीच्या राजापेठ चौकात भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आतंकवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या दरम्यान 9 राणा उपस्थित राहिल्यात. आता भारतावरती डोळे वटारून बघा, तुमचे डोळे काढले जातील, असा इशारा राणांनी दिला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यामध्ये सकल हिंदू समाजानं निषेध मोर्चा काढलाय. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून शहरातील श्रीराम मंदिरापर्यंत हा मोर्चा निघाला. या निषेध मोर्चामध्ये लहान मुलांसह महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या असल्याचं बघायला मिळालं. पहलगाममधल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आता आज नांदेड बंदची हाक देण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल झालेल्या हल्ल्यामध्ये निदर्शनामध्ये आता खासदार अशोक चव्हाण आणि आमदार श्रीजय चव्हाण सहभागी झाले. अशोक चव्हाणांनी नांदेड बंदची हाक दिली. संभाजीनगरमधील क्रांती चौकात एमआयएमने अतिरेकी हल्ल्याविरोधात निषेध आंदोलन केलं. एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा फाडला. पाकिस्तानचा निषेध सुद्धा करण्यात आला आणि या दरम्यान पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पहलगाममधील हल्ल्याचा बुलढाण्यामध्ये जाहीर निषेध करण्यात आलेला आहे. संगम चौकामध्ये ठाकरे सेनेनं जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवाद्यांचा निषेध, अशा जोरदार घोषणा सुद्धा देण्यात आल्या. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ परभणीमध्ये सकल हिंदू समाजानं विराट मोर्चा काढला. हल्लेखोरांवर जशास तशी कारवाई करण्याची मागणी हिंदू समाजानं केली. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने परभणीकर सहभागी झाले. परभणीमध्ये कडकडीत बंद सुद्धा पाळण्यात आला.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांना नंदुरबारमध्ये अभावीपणे श्रद्धांजली अर्पण केली आहे। यावेळेस DR महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळत त्यांच्यावर कारवाईची मागणी सुद्धा केलेली आहे। अमरावतीमध्ये पहलगाममधील हल्ल्याचा जिल्हा वकील संघाकडून निषेध करण्यात आलेला आहे। या दरम्यान न्यायालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुखमोर्चा काढण्यात आलाय। दहशतवाद्यांना कडक शासन करावं अशी मागणी करण्यात आलेली आहे। पंतप्रधान मोदींच्या भाषणावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी मोदींवर टीका केली। मोदी जे म्हणाले ते आधीच झालं असतं तर बुरी, पठाणकोट, पुलवामा यासारख्या घटना घडलेल्या नसत्या अशी टीका अंधारेंनी केलेली आहे। भारताने पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे ही मागणी अंबादास दानवेंनी केली। भारताने 27चा बदला 54 मारून घ्यायला हवा अशी संतप्त प्रतिक्रिया दानवे यांनी दिलेली आहे। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पहलगामच्या पीडित जगदाळे कुटुंबियांची भेट घेतली आहे। यावेळी मृत संतोष जगदाळे यांच्या परिवाराचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांत्वन केलंय। दिल्लीमध्ये होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गट उपस्थित राहणार नाही अशी माहिती आहे। अपरिहार्य कारणामुळे आमचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही ही माहिती अरविंद सावंत यांनी दिली। अनुपस्थित राहण्याबद्दल सावंतांनी खेद व्यक्त केला। हल्ल्याच्या प्रतिकारासाठी सरकार जो निर्णय घेईल त्याला पाठिंबा असेल असं देखील त्यांनी सांगितलं। शरद पवार यांनी सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यातील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट दिली। कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांसोबत त्यांनी बैठक घेतली आहे। फळ संशोधनाचा पवारांनी आढावा घेतलाय। नवीन विकसित केलेल्या आंबा आणि काजूच्या उत्पादनांची त्यांनी पाहणी सुद्धा केली आहे। आणि आता ही बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची आणि मोठी आहे, कारण एल्फिस्टन रेल्वे पूल आजपासून बंद असणार आहे। या ब्रिटिशकालीन पुलाला रात्री 9 वाजेपासून बंद करण्याचे आदेश आहेत। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केलंय। नवा पूल बांधण्यासाठी 2 वर्ष लागणार आहे। वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या कामासाठी एल्फिस्टन रेल्वे पूल पाडतायत। वाहतूक वळवण्यात आलेली आहे। रस्त्यांवर नो पार्किंगचा फलक लावण्यात आलेला आहे। संध्याकाळपर्यंत या ठिकाणी दिशादर्शक फलकही लावले जाणार आहे। या पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्यामुळे दादरवरून येणाऱ्या नागरिकांना KM किंवा टाटा रुग्णालयामध्ये जाणं आता सोपं होणार आहे। पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा धावता आढावा। वाढत्या उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला। मुंबईमधील कमाल तापमानात घट झाली। त्यामुळे आता एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईकरांना दमट आणि उष्ण वातावरणापासून दिलासा मिळेल। मुंबईमधील कमाल तापमान सध्या 31 ते 33 अंश सेल्सिअस आहे, जे मागील काही दिवसांच्या तुलनेत कमी आहे। विदर्भात काही भागामध्ये वादळी पावसाचा इशारा दिला गेलाय। मराठवाड्याच्या बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। मराठवाड्यातील परभणी आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आता काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला। त्याप्रमाणे विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला गेला। चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। ब्रह्मपुरी या ठिकाणी तापमान 45.9 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। विदर्भातील 3 शहरांमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांच्या पार आहे। गेल्या काही दिवसांपासून विदर्भात नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतोय। नागपूरसह विदर्भात पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मागील 15 दिवसांपासून राज्यभरात उष्णतेचे चटके सहन करावे लागत आहेत। विदर्भामध्ये हीटवेव्हमुळे आता अधिकच त्रास जाणवतोय। प्रादेशिक हवामानानं 2 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। ऑरेंज अलर्टमुळे पुढील 2 दिवस हे तापमान 45 अंशांच्या घरात राहण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। प्रभादेवीतून नरिमन पॉइंट आणि वरळी सी लिंकला जाणारी वाहतूक सुलभ करण्यासाठी पालिकेकडून मे महिन्यामध्ये एक नवीन भुयारी मार्ग खुला करण्यात येतोय। मरीन ड्राईव्ह आणि प्रियदर्शनी पार्क दरम्यान कोस्टल रोड प्रकल्पातील हा दुसरा भूमिगत मार्ग आहे। या भुयारी मार्गाची लांबी 520 मीटर इतकी आहे। त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे।
मुंबईमध्ये ठिकठिकाणी मेट्रोचं काम प्रगतीपथावर आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर करत मुंबई बुलेट ट्रेन स्थानकाच्या कामाची माहिती दिली. याशिवाय ही बुलेट ट्रेन स्थानक जमिनीच्या 100 फूट खाली आकार घेतोय अशी माहिती आहे. या प्रकल्पासाठी 1,73,000 कोटींना मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात तापमानाचा पारा अधिक वाढलाय. एसटी महामंडळाला फायदा होतोय असं दिसतंय. एसटीकडून आता उन्हाळ्यानिमित्त मुंबईमधून रोज शिवशाहीच्या 25 एसी फेऱ्या सुरू करण्यात आल्या. या प्रवासात काही वेळा एसी बंद असणं, अस्वच्छ सीट अशा अनेक तक्रारी आहे. तरी देखील यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 या मार्गिकेवरती आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. MMRCने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी या मार्गिकेवरील सेवा सकाळी 6:30 ते रात्री 9:30 दरम्यान सुरू असेल. शनिवारी सकाळी 7:30 ते रात्री 9:30 या वेळेमध्ये ही सेवा उपलब्ध असणार आहे. मुंबईमधील मेट्रोला एकत्र जोडणारा महत्त्वाचा टप्पा पार पडला. मेट्रो 7A या मार्गिकेसाठी भूमिगत बोगद्याचा ब्रेक थ्रू लवकरच पार पडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते अंधेरी पूर्व मेट्रो 7 या मुंबईमधील दुसऱ्या भुयारी मेट्रोचा दुसरा बोगदा मे अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचं कळतंय. वाशिममधील दिल्ली ते वारला या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय. मुख्यमंत्री ग्राम सडक या योजनेअंतर्गत रस्त्याचं काम करण्यात येत आहे, तर बेडा फाट्यापर्यंत काम करण्यात आलेलं आहे. मात्र ते निकृष्ट आहे असं असल्यानं शासनाचा लाखोंचा निधी वाया जातोय, हा आरोप आता गावकऱ्यांनी केलेला आहे. मुंबईमध्ये शासकीय यंत्रणेने जैन मंदिर हटवल्याचे पडसाद सोलापुरात उमटले. सोलापुरातील जैन समाज बांधवांनी मोर्चा काढला. यावेळी जैन मंदिरावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी जैन समाजानं केली आहे. कर्नाटकमधील मंगळुरूमधील कटील श्री दुर्गा परमेश्वरी मंदिरामध्ये अग्निकेलीचा उत्साह दिसलाय. या अनोख्या विधीमध्ये भक्त एकमेकांवरती जळत्या ताडपत्र्या फेकताय, जे श्रद्धा आणि उत्सवाचं प्रतीक मानलं जातं. यामध्ये मोठ्या संख्येने भक्त आणि पर्यटक सहभागी झाले असल्याचं बघायला मिळालं. पुण्यातील मावळच्या साळुंबरेमध्ये ग्रामदैवत भैरवनाथ महाराज आणि बापूजी बुवा महाराजांच्या यात्रेला आता सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त कीर्तन महोत्सवाचं आयोजन झालंय. भाविकांच्या कीर्तनाला मोठा प्रतिसाद देखील दिसतोय. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे यांच्या 20व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त कलागौरव पुरस्काराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यंदाचा कलागौरव पुरस्कार हास्य जत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव आणि अभिनेता प्रसाद खांडेकर यांना प्रदान करण्यात आला. पुढील 8 दिवस वर्धा जिल्ह्यातील शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील नर्सरी ते 7वी पर्यंतच्या शासकीय आणि निमशासकीय शाळांच्या वेळा सकाळी 7 ते 10 या वेळेत असणार आहे. तापमानामध्ये सततची वाढ आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. जळगावमधील MSEB अधिकाऱ्यांची आता मुजोरी बघायला मिळतेय. पेलखेडा कानळदा या परिसरामध्ये नियोजित वेळी वीज न आल्यानं आणि शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना फोन केला तेव्हा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली आणि अरेरावी केली आहे. या वर्तणुकीविरोधात आता शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलंय. लवकरच निवडणूक घ्या, नाहीतर आम्हाला पुन्हा संधी द्या, अशी मागणी जळगाव जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांनी केली. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांनी बैठक घेऊन हायकोर्टामध्ये दाद मागण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडल्या आहेत. साम टीव्हीच्या बातमीनंतर केंद्र सरकारनं बुलढाण्यातील केस आणि नख गळतीबाबत ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली असल्याचं दिसतंय. तर आकस्मिक चिकित्सा राहत पथक हे दाखल झालेलं आहे. या पथकानं 3 दिवस शेगाव तालुक्यातील अनेक गावांचा दौरा केलाय. तर तात्पुरत्या स्वरूपातील केस नख गळती ही असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन या पथकानं केलंय. वसईमधल्या सूर्या प्रकल्पातून आता 185 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याचा पुरवठा मंजूर करण्यात आला. पाणी कपातीचं संकट टळलं. वाढत्या उन्हामुळे पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता आहे, परंतु वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या, पेल्हार आणि उसगाव या तिन्ही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिकच्या बागराणमध्ये 132 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण पदाची सोडत जाहीर झाली. 67 ग्रामपंचायतींवरती महिला राज आहे. आरक्षण न मिळाल्यानं इच्छुकांच्या आक्षेपांवर पाणी पडलंय, तर अनेकांच्या उत्साहाला उधाणही आलेलं आहे. संभाजीनगरमधल्या बाभूळ खुर्दमध्ये महिला आणि युवकांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढलाय. पाणी पुरवठा सुरळीत करणं आणि नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी त्यांनी केली आहे. निधी नसेल तर आम्ही वर्गणी देऊ अशा आशयाचे पोस्टर झळकले. दरम्यान मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. नाशिकच्या बागलाणमध्ये मोराणे गावामध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात 10 घरं जळून खाक झाले. 8 शेळ्या मृत्युमुखी पडल्या. घरातील संसार उपयोगी सर्व साहित्य जळून खाक झालं. ही घरं आदिवासी बांधवांची असून त्यांनी मदतीसाठी आता मागणी केलेली आहे.
पुणे जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये सरपंच पदासाठी आरक्षण सोडत निघाली. 628 पैकी तब्बल 316 ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच नेमले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण महिलांचा स्थानिक प्रशासनामध्ये वावर वाढणार आहे. सक्षमीकरणाच्या दिशेने हे महत्त्वाचं पाऊल असेल, हा विश्वास सुद्धा सध्या व्यक्त केला जातोय. सेलूच्या तुळजापूर वाघाळ्यामध्ये शाळेमध्ये बालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये जागतिक पुस्तक दिन पार पडला. जिल्हा परिषद शाळेमध्ये जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं बालवाचक साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. पुस्तकांचं महत्त्व सांगणाऱ्या घोषणा देत गावामध्ये प्रभात फेरी सुद्धा निघाली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये पांढऱ्या कुंपण असलेल्या गिधाडांची दुसरी तुकडी सोडण्यात आलेली आहे. जटायू संवर्धन प्रकल्पाचा भाग म्हणून 5 गिधाडांची दुसरी तुकडी ताडोबा कोळसा परिक्षेत्रामध्ये सोडण्यात आली आहे. या गिधाडांना हरियाणामधील संवर्धन प्रजनन केंद्रातून आणलं गेलंय. यापूर्वी 2024 मध्ये 10 गिधाडांची पहिली तुकडी सोडण्यात आलेली. वाढत्या उन्हाचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावर होतोय. भाजीपाल्याचं उत्पादन घटलेलं आहे. बाजारपेठेतील आवक घटली आहे. परिणामी मागणीच्या तुलनेमध्ये भाजीपाला कमी आहे असं असल्यानं दर वाढताय. गवार, भेंडी, गाजरची विक्री 60 रुपये प्रति किलोने होते आहे. बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक वाढणार नाही तोपर्यंत दर असेच राहतील असा अंदाज आहे. पुढची बातमी अमरावतीमधून आहे, कारण अमरावतीच्या मरियमपूर गावातले आदिवासी तहानलेले आहे. तलाव केव्हाच आटलाय, त्यामुळे तलावाच्या बाजूला खड्डे खोदून तहान भागवली जाते. मरियमपूरच्या आदिवासींना घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. गावात 8 ते 10 दिवस नळ येत नाहीये. प्रशासनाचा टँकर सुद्धा नाही आहे. त्यामुळे शुद्ध पिण्याचं पाणी मिळतच नाही. दूषित तलावाच्या काठावर खड्डे खोदून पाणी काढावं लागतंय. त्यामुळे अनेकदा ग्रामस्थ आजारीही पडतायत. मरियमपूर गावातील पाण्याच्या भीषण परिस्थितीचा आढावा घेत महिलांसोबत संवाद आमचे प्रतिनिधी अमर घटारेंनी साधला. पाहुयात या महिलांची नेमकी काय परिस्थिती आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा जो आहे तो 44 डिग्रीच्या पार गेला असताना जिल्ह्यातील 776 गावामध्ये पाणटंचाईच्या झळा ज्या आहेत त्या नागरिकांना सोसावं लागतं. सध्या मी मेळघाटमध्ये आहे आणि या मेळघाटमध्ये बघितलं तर घोटघर पाण्यासाठी या ठिकाणी आदिवासी बांधवांना जे आहे जो संघर्ष करावा लागत आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो की हा जो तलाव आहे तलावाच्या बाजूलाच एक छोटासा खड्डा खोदलेला आहे आणि त्या खड्ड्यातून जे आहे ते जे झिरपणारं पाणी आहे ते झिरपणारं पाणी जे आहे ते पिण्यासाठी जे आदिवासी बांधव आहे ते आता भरत आहे. आणि साधारणतः 1 किलोमीटरवर हा तलाव आहे आणि 1 किलोमीटरवरून ह्या संपूर्ण पायपीट करून जे आहे संपूर्ण आदिवासी बांधव आपल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत आहे. मात्र अजूनही ज्या शासनाच्या पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत त्या पूर्णपणे ठप्प पडल्या आहे का असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतो. एकूण बघितलं तर ही जे साईडला जो तलाव आहे हा तलाव आहे त्या तलावामध्ये संपूर्ण पाणी जे आहे हे गढूळ आहे आणि या गढूळ पाण्याचा जो है पिण्याच्या पाण्याचा वापर या ठिकाणी आदिवासी बांधव करत आहे. अभी नहीं आ रहा 3-4 धूप काले का ये 4 महीना हमको बहुत भारी जाता और टैंकर गिंकर कुछ चालू नहीं है यहाँ पे. गई साल तो भी था, इस साल नहीं है. और एक गंदा पानी पी रहे हम. अमर घटारे, साम टीवी, मेळघाट, अमरावती.